तर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या 7 दिवसांमध्ये होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलेला आहे. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. मुंबईमध्ये होर्डिंगचा अपघात झाला आणि त्यानंतर संभाजीनगर महापालिकेला सुद्धा जाग आली आहे आणि त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून शहरातील होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या लेखी 400वर अधिकृत होर्डिंग्ज आहेत आणि कदाचित तेवढेच अनधिकृत होर्डिंग असतील असंही खाजगीत सांगतात. मात्र या एकाही होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही. त्यामुळे ते तिथे लावलेले सुयोग्य परिस्थितीत आहेत का, ते पडल्यावर अपघात होऊ शकतो का, याची कुठलीही नोंद महापालिकेकडे नाही. मुंबईमध्ये अपघात झाला त्यानंतर या सगळ्यांची चाचपणी सुरू झाली आणि हा सगळा प्रकार उघड झालेला आहे. आता महापालिका आयुक्तांनी पुढच्या 7 दिवसामध्ये स्ट्रक्चर अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. ऑडिट करावं आणि ते सादर करण्यात यावं अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. ज्या 21 एजन्सीजची नेमणूक होर्डिंगसाठी करण्यात आली आहे त्या सगळ्यांनी हे होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीनं करावं आणि 7 दिवसात अहवाल द्यावा, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशा पद्धतीचा इशारा महापालिका आयुक्तांना दिलेला आहे. किमान घाटकोपरच्या घटनेनंतर तरी महापालिकेला जाग आली असं या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल आणि अपघाताची पुनरावृत्ती महापालिकेने जर ठोस ॲक्शन घेतली, काही ठोस कारवाई केली तर निश्चितपणे टळू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.